पाऊले चालती पंढरीची वाट। माऊली पंढरपूरला गेला आणि परतीच्या प्रवासाला आज माऊली श्री क्षेत्र अलंकापुरी या ठिकाणी आल्या। यावेळेस दुग्ध शर्करा योग कसा घडला त्या बाबतीत आपण बोलूयात। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीला 750 वर्ष पूर्ती आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 375 वैकुंठ भवन सोहळ्याला झाले असल्याने या दोन्हीचा संगम साधत या ठिकाणी दुग्ध शर्करा योग माऊलींनी तुकोबारायांना निमंत्रण दिल्यानंतर त्याचा स्वीकार करून या ठिकाणी आज दिनांक 20 जुलैला पालखीचे आगमन श्री क्षेत्र अलंकापुरी या ठिकाणी झाले। आणि या ठिकाणी झाले असताना असंख्य पालख्या आणि असंख्य भाविक आणि आनंदमय वातावरण अतिशय सुंदररित्या या ठिकाणी निदर्शनात आले। आणि हा आनंद जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांनी यावर्षी विशेष सोहळ्याला विशेष अनुभूती दिल्याबद्दल विशेष इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद। तसेच यावर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी एक विशेष निर्णय असा घेतलेला आहे, तो म्हणजे 11 किलो सोन्याचा कळस हा माऊलींच्या मंदिराला बसणार आहे। आणि त्या योगाने या 15 ऑगस्ट बरोबर ना 15 ऑगस्टला या कार्यक्रमाच्या उत्स्फूर्तपणे गोकुळ अष्टमी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवामध्ये याचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे विनंती करू इच्छितो संस्थांच्या या निर्णयाचं निश्चितच आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी भरभरून दान द्यावं आणि या कळसाची संकल्पना असलेल्यास पूर्तता द्यावी हीच आशा इंद्रायणी सेवा फाउंडेशन समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांच्या वतीने विनंती करतो। कारण घेतलेला निर्णय हा माऊलीच्या दृष्टिकोनाने आज कुठल्या आनंदाने कुठला आनंद मिळेल हे सांगू शकत नाही। दान दातृत्व दिल्याने कर्तृत्व निश्चितच मोठं होतं। माऊली धन्यवाद, आपण आलात आणि या ठिकाणी या गोष्टीचा आनंद सर्वांनी दिला। सर्व वर्ग भगवान
तपोनिधी नारायण